दुसऱ्यांदा बहुजन संघटक या आपल्या फेसबुक पेजवर आलेलो आहे. बहुजन संघटकची सगळी जी टीम आहे त्यांच्या सुरुवातीलाच मनपूर्वक धन्यवाद. आणि हा जो अत्यंत समाज उपयोगी आणि हिताचा उपक्रम इथे सुरू आहे, अतिशय महत्वाकांक्षी उपक्रम त्यांनी सुरू केलेला आहे की संविधानाच्या सर्व भागांवर सांगोपांग चर्चा झाली पाहिजे आणि ते विषय सामान्यातल्या सामान्य माणसाला सोप्यात सोप्या पद्धतीने कसा समजेल, सोप्यात सोप्या पद्धतीने त्यांच्यापर्यंत कसं जाईल, यासाठी हा सगळा प्रपंच चालला आहे. आजच्या या सत्रामध्ये भारतीय संविधानाच्या भाग 6 वर आपण बोलणार आहोत. तर आपण आता प्रत्यक्ष त्याला विषयाला सुरुवात करूया. भाग 6 हा 152 या आर्टिकल पासून सुरू होतो. भाग 6 मधलं पहिलं प्रकरण जे आहे त्या पहिल्या प्रकरणामध्ये 152 या आर्टिकल मध्ये राज्याबद्दल संक्षिप्त प्रमाणात माहिती दिलेली आहे की राज्य म्हणजे काय. तर इथे आपण समजून घेतलं पाहिजे की 152 मध्ये जी राज्याची व्याख्या आहे तशीच राज्याची व्याख्या 13 आणि 16 या कलमांमध्ये सुद्धा केलेली आहे. आता राज्य हे समजून घेताना 152 अंतर्गत की भारत हा राज्यांचा संघ आहे, युनियन ऑफ स्टेट्स आहे. म्हणून भारतातली जी सगळी घटक राज्य आहेत त्या घटक राज्यांना राज्य असं संबोधले जाते. अमेरिकेत स्टेट ऑफ युनायटेड स्टेट आहे आणि आपल्याकडे युनियन ऑफ स्टेट आहे. म्हणजे भारत हा घटक राज्यांचा एक संघ आहे आणि अमेरिका हे स्टेट ऑफ युनायटेड स्टेट आहे. म्हणजे तिथलं स्टेट आणि आपल्या इथलं स्टेट याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. म्हणजे घटक राज्य जी आहेत आपल्या इथली ही घटक राज्य हे आपल्या संघ राज्याची एक स्टेट म्हणून, एक राज्य म्हणून समाविष्ट आहे. त्याच्यामुळे 152 या कलमामध्ये पहिल्या प्रकरणामध्ये सर्वसाधारण राज्याची व्याख्या दिलेली आहे. आता आपल्याकडे राज्य निर्मितीचा किंवा भारतामध्ये जी राज्य निर्माण झाली त्याचा एक वेगळा इतिहास आहे आणि तेवढीच त्याला संवैधानिक बाजू सुद्धा आहे. वेगळा इतिहास असा आहे की इंग्रजांनी ज्या वेळेला आपला कारभार इथं सुरू केला, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी नंतर इंग्रजांनी जेव्हा या देशाचा कारभार आपल्या हातात घेतला त्यावेळेला 1929 साली जवळजवळ 562 इतकी संस्थानं होती संपूर्ण देशामध्ये. आणि ज्या वेळेला देश स्वतंत्र झाला त्यावेळेला सुद्धा 498 या संवट त्या 500च्या पावणे 500च्या घरात संस्थानं इथं होती. त्याच्यामुळे संस्थानांमधून, प्रांतांमधून राज्य निर्माण करण्याची एक प्रोसेस, एक प्रक्रिया आपल्या देशामध्ये झालेली आहे. आणि म्हणून 152 कलमाअंतर्गत जी राज्य भारतीय संविधानानं किंवा केंद्र शासनानं वेळोवेळी अधिसूचना काढून घोषित केलेली आहे त्यांना राज्य म्हणून समजण्यात जातं. आपल्याकडे आपल्या राज्याचा, आपल्या महाराष्ट्र राज्याचा एक वेगळा इतिहास आहे. भारतामध्ये राज्य निर्मितीचा एक वेगळा इतिहास आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर प्रांतवार राज्य, भाषा, प्रांतातून राज्य ही कशी निर्मित होत गेली याचा सुद्धा एक वेगळा इतिहास आहे. जसं सर्वात पहिल्यांदा भारतामध्ये आंध्र प्रदेश या राज्याची निर्मिती झाली आणि ती निर्मिती अशी झाली की भाषेच्या आधारावर राज्याची निर्मिती झाली. आता भाषेच्या आधारावर राज्याची निर्मिती व्हावी किंवा होऊ नये यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मतप्रवाह आहेत, वेगवेगळ्या प्रकारची मतं आहेत. परंतु आंध्र प्रदेश हे मद्रास प्रांतामधून डिवायडेड होऊन सर्वात प्रथम 1952 साली तेलुगू भाषिकांचं राज्य निर्माण झालं. त्यानंतर वेगवेगळ्या भाषांवर आधारित राज्यांची निर्मिती व्हावी यासाठी सर्वदूर आंदोलनं झाली. महाराष्ट्रात सुद्धा मराठी भाषिकांचं राज्य निर्माण व्हावं यासाठी आंदोलनं झाली आणि मराठी भाषिकांचं राज्य निर्माण झालं. त्यात तो एक राज्य निर्मितीचा वेगळा इतिहास आहे. परंतु फाजल अली आयोग जो 1952 साली नेमण्यात आला त्या फाजल अली कमिशनच्या शिफारसीनंतर भाषांवार प्रांत रचना ही झाली, भाषांवार राज्य रचना झाली आणि 1960 ला आपलं महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं आणि बाकीही देशामध्ये केंद्र शासनाच्या अधिसूचनानुसार वेगवेगळ्या राज्यांची निर्मिती झाली. संविधानाच्या कलम 13 आणि कलम 16 मध्ये राज्यांच्या संदर्भाने भाष्य केलेलं आहे. आता हे झालं कलम 152 राज्याच्या संदर्भानं. याच्यानंतर प्रकरण दुसऱ्यामध्ये कलम 153 दिलेला आहे.
कलम 153 मध्ये राज्याचे राज्यपाल, कलम 153 मध्ये राज्यपालाच्या संदर्भानं तरतुदी आहेत. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असते. आता जेव्हा संविधान मान्य झालं त्यावेळेला ही तरतूद होती की प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असतील. परंतु यामध्ये सुद्धा 1956 साली 7वी घटना दुरुस्ती झाली की एक किंवा एकापेक्षा अधिक राज्याला, एक किंवा एकापेक्षा अधिक केंद्रशासित प्रदेशांना राज्यपाल असते. म्हणजे 7व्या घटना दुरुस्तीनुसार एका राज्याला एक राज्यपाल ही जी मर्यादा होती ती मर्यादा शिथिल करण्यात आली. एक राज्यपाल हे एकापेक्षा अधिक घटक राज्याला असू शकतात किंवा एक राज्यपाल हे एकापेक्षा जास्त घटक राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशांना असू शकतात. नंतर कलम 154 आहे राज्याचा कार्यकारी अधिकार. आता राज्याचा जो सगळा कारभाराचा अधिकार आहे किंवा कार्यकारी प्रशासनाचा अधिकार आहे तो सगळा राज्यपालाच्या नावाने विहित आहे. समजून घ्या, इथं राज्यपाल ही खूप मोठी जबाबदारी किंवा खूप मोठं संवैधानिक पद प्रत्येक राज्यामध्ये असतं, कारण प्रत्येक राज्याचा कारभार हा राज्यपालाच्या नावाने विहित असतो. म्हणजे राज्याचा संपूर्ण कारभार, संपूर्ण कामकाज हे राज्यपालाच्या नावाने चालते आणि मग बाकी सगळी यंत्रणा ही राज्यपालाला सहाय्य करण्यासाठी असते. म्हणून राज्यपाल हा एवढा मोठा विषय आहे, एवढा मोठं संवैधानिक पद आहे की ते पद राज्याच्या दृष्टीनं नितांत महत्वाचं अशासाठी आहे की राज्याचा संपूर्ण कारभार हा त्या राज्यपालाच्या नावाने चालतो आणि राज्याच्या राज्यकारभाराची सगळी शक्ती जी आहे ती राज्यपालाच्या पदाच्या संदर्भाने नावाने विहित असते. त्याच्यामुळे राज्यामध्ये राज्यपालाचं नितांत महत्वाचं पद आहे. आता राज्यपालाचे कुठले कुठले अधिकार आहेत किंवा राज्यपालाच्या पदाला कुठले अधिकार दिलेले आहेत हे संविधानामध्ये आपण समजून घेतलं पाहिजे. राज्यपालाला कार्यकारी अधिकार आहेत. जे राज्याचा कार्यकारी प्रमुख जो आहे, राज्याचा पूर्ण राज्यकारभाराचा जो प्रमुख आहे, संवैधानिक प्रमुख आहे, तो राज्यपाल आहे. राज्याचा कारभार हा राज्यपालाच्या नावाने जातो. त्याला कार्यकारी अधिकार आहेत. कार्यकारी अधिकार म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्याची नियुक्ती आणि मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने मंत्री परिषदेची नियुक्ती करण्याचा राज्यपालाला अधिकार आहे. राज्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष सदस्य निवडण्याचा त्याला अधिकार आहे. वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नियुक्त करण्याचा त्याला अधिकार आहे. राज्याचा महाधिवक्ता नियुक्त करण्याचा त्यांना अधिकार आहे. राज्यातील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आणि त्यांच्या बढत्या देण्याचा त्यांना अधिकार, बढतीने नियुक्ती देण्याचा त्यांना अधिकार आहे. एवढे सगळे कार्यकारी अधिकार हे राज्यपालाच्या पदाभोवती एकवटलेले आहेत. किंबहुना असं म्हणता येईल की राज्यपालांनाच हे सगळे अधिकार आहेत. नंतर विधिविषयक अधिकार आहेत की विधानमंडळाचं कामकाज जेव्हा सुरू होतं त्यावेळेला त्याचं राज्यपालाच्या अभिभाषणानं त्याला सुरुवात होते. राज्यपाल पहिल्यांदा त्या आपल्या दोन्ही सभागृहापुढे अभिभाषण करतात. एक सभागृह असेल तर एका सभागृहापुढे अभिभाषण करतात. त्यामुळे कुठलाही कायदा हा कुठलंही विधेयक किंवा कुठलंही बहुमतानं पारित केलेलं विधेयक हे राज्यपालाच्या स्वाक्षरीशिवाय कायद्यामध्ये परावर्तित होत नाही. अर्थविषयक अधिकार, कुठलंही अर्थविधेयक जर सभागृहापुढे मांडायचं असेल तर त्याला आधी राज्यपालाची मंजुरी लागते किंवा राज्यपाल हे त्याला आधी मंजुरी प्रदान करतात. एखादा संचित निधीमधील खर्च करायचा असेल तरी राज्य शासनाला माननीय राज्यपाल यांची परवानगी घ्यावी लागते. हे झाले असे राज्यपालाला अर्थविषयक अधिकार आहे. न्यायिक अधिकार राज्यपालाला आहे की राज्यपाल हे एखाद्या गुन्हेगाराची शिक्षा माफ करू शकतात किंवा ती कमी करू शकतात किंवा त्याच्यामध्ये बदल करू शकतात. राज्यात कलम 356 अंतर्गत आणीबाणी लावण्याचा अधिकार राज्यपालांना आहे आणि संविधानामध्ये राज्यपालांना काही विवेकाधीन अधिकार दिलेले आहेत. स्वविवेक म्हणजे राज्यपालांना जो त्यांच्या विवेकाला जी गोष्ट योग्य वाटते ती गोष्ट कायद्याच्या दृष्टीनं करण्याचा, ते कार्य पार पाडण्याचा अधिकार राज्यपालांना आहे. हे पुढे पुढे येत राहतील. मी थोडक्यात त्याचा परामर्श घेतला आणि मग आपल्याला लक्षात येईल की राज्यपालाच्या पदाभोवती किंवा राज्यपालांना केवढे मोठ्या प्रमाणामध्ये अधिकार संविधानामध्ये दिलेले आहेत, संविधानामध्ये त्याची तरतूद केलेली आहे. पुढे कलम 155 आहे राज्यपालांची नियुक्ती. हा खूप मजेशीर विषय आपण इथे समजून घेतला पाहिजे की राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपती करतात, परंतु जसा राज्यात राज्यपाल आहे तसाच केंद्रामध्ये राष्ट्रपती आहे
राष्ट्रपती राज्यपालाची नेमणूक ही केंद्र शासनाच्या शिफारशीनुसार करतात. म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळाचं जे कॅबिनेट आहे ते कॅबिनेट ज्याच्या नावाची राज्यपाल म्हणून शिफारस करेल त्याची राष्ट्रपती राज्यपाल म्हणून नेमणूक करतात. आता राज्यपालाच्या नेमणुकीचं वास्तव काय आहे की राज्यपाल एक संवैधानिक पद आहे, ते राजकीय पद नाही. राजकीय पद अशासाठी नाही की तो राज्यपाल हा जनतेतून निवडून येत नाही किंवा राज्यपाल हा कुठल्या विधानमंडळामधून किंवा विधानसभेमधून निवडून येत नाही, तर तो पूर्णपणे राष्ट्रपतीद्वारा नियुक्त केला जातो. आता याच्यात गंमत इथे अशी आहे की ज्या पक्षाचं केंद्रामध्ये सरकार असतं, ज्या पक्षाला केंद्रामध्ये सरकार असतं त्याच पक्षाचे राज्यामध्ये राज्यपाल नियुक्त केल्या जातात. कधी कधी राज्यपाल हे एक राजकीय पुनर्वसनाचं पद मानलं जातं की बाबा जे खूप सिनियर मेंबर्स आहेत पार्टीचे आणि मुख्यमंत्र्यांच्या पेक्षाही मोठं पद ज्यांना पक्षाने द्यावं अशा योग्यतेचे आहेत, त्या अशा लोकांना राज्यपाल पदाची नियुक्ती देऊन त्यांचं राजकीय पुनर्वसन केलं जातं. केंद्रात सरकार बदललं की राज्यातले राज्यपाल आपोआप बदलतात. म्हणजे थोडक्यात राज्यपाल हे एक राजकीय पुनर्वसनाचं पद झालेलं आहे. राज्यपाल हा केंद्र शासनाने नियुक्त केला जातो. त्यामुळे बहुतांश राज्यपाल हे ज्या पक्षाचं केंद्रात सरकार असतं त्या पक्षाच्या विचारधारेचे लोक असतात, एकतर ते केंद्रीय अधिकारी राहिलेले असतात किंवा ज्या पक्षाचं केंद्रामध्ये सरकार आहे त्या पक्षाचे कधीतरी ते पदाधिकारी राहिलेले असतात, आमदार राहिलेले असतात, मंत्री राहिलेले असतात. म्हणजे एक प्रकारे सध्या परिस्थितीमध्ये आपण या पदाचा जर निरपेक्षपणे चिंतन केलं, निरपेक्षपणे विचार केला तर राज्यपाल हे पद हे आता एक राजकीय पुनर्वसन म्हणून किंवा आपल्या पक्षातील ज्येष्ठांना किंवा आपल्या पक्षातील लोकांना त्या पदावर बसवण्याची एक संधी या पदामध्ये दिलेली आहे. हे याचं वास्तव आहे. आता राज्यपाल हा केंद्र शासनाने बसवलेला त्यांच्या पक्षाचा प्रतिनिधी असल्यामुळे ज्या राज्यांमध्ये त्या पक्षाची सरकार नाही त्या राज्यांमध्ये राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो. आणि आपण आपल्या राज्यामध्ये अनुभवलेला आहे, महाराष्ट्रामध्ये, की गेल्या वेळेला आत्ताचे जे आपले महामहिम राज्यपाल आहेत आणि आत्ताचं जे आपलं राज्य सरकार आहे याच्यामध्ये सातत्यानं राजकीय संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो. याचं कारण असं आहे की राज्यपाल हे कुठेतरी केंद्र शासनाचे एक प्रकारचे समर्थक म्हणून किंवा केंद्र शासनाचे हस्तक म्हणून राज्यामध्ये काम करताना दिसतात. याचं कारण हे आहे की ते कधीतरी केव्हा तरी केंद्रात सरकार असलेल्या पक्षाशी राजकीय दृष्ट्या जुळलेले असतात. त्यामुळे आपल्याला हा संघर्ष आपल्या इथं पाहायला मिळतो. आपल्या राज्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की भगतसिंग कोश्यारी वर्सेस राज्याचे मुख्यमंत्री एकमेकांवर लेटर बॉम्ब टाकतात, एकमेकांना पत्रव्यवहार करतात, वेगवेगळ्या मुद्द्यांवर संघर्ष करतात, हे आपल्याला इथं पाहायला मिळतं. त्यामुळे राज्यपालाची जी पदाची जी वास्तविकता आहे की तो केंद्र शासनाचा प्रतिनिधी, तो राष्ट्रपतीचा प्रतिनिधी असायला पाहिजे आणि तो निरपेक्ष असायला पाहिजे. त्यांनी राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्यामधला दुवा म्हणून काम करायला पाहिजे, दोघांमधला सेतू म्हणून काम करायला पाहिजे. पण असं होताना आपल्याला दिसत नाही. केंद्रामध्ये सरकार कुठल्याही पक्षाचं असो, कुठल्याही पक्षाच्या संदर्भानं ही परिस्थिती सारखीच आहे की ज्या पक्षाचं केंद्रामध्ये सरकार असते त्याच पक्षाचा राज्यामध्ये राज्यपाल नियुक्त केला जातो. आणि मग ज्या घटक राज्यांमध्ये त्या केंद्रामध्ये ज्या पक्षाचं सरकार आहे त्याच पक्षाचा सरकार राज्यामध्ये नाही अशा राज्यांमध्ये राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतो. आणि आपल्या राज्यामध्ये हा जो संघर्ष आहे हा आपण मोठ्या प्रमाणात अनुभवलेला आहे. नंतर आहे कलम 156. कलम 156 अंतर्गत राज्यपालाचा पदावधी दिलेला आहे. आता राज्यपालाच्या पदाला निश्चित असा पदावधी नाही की एवढ्या वर्षासाठी ते पद असेल किंवा तेवढ्या वर्षासाठी नियुक्ती असेल. सर्वसाधारणपणे 5 वर्ष त्या पदाचा पदावधी गृहीत धरला जातो. परंतु राज्यपालाच्या पदाचा पदावधी हा राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत असतो. म्हणजे देशाचे राष्ट्रपती जोपर्यंत त्यांना असं वाटेल की या राज्यामधल्या या घटक राज्यामध्ये राज्यपालांनी आपल्या पदावर राहावं तेवढ्या कालावधीपर्यंत राज्यपाल हे आपल्या पदावर राहू शकतात. आणि राष्ट्रपतींना वाटेल, त्यांना असं वाटेल की यांना या पदावरून हटवलं पाहिजे, तेव्हा ते कुठल्याही वेळी त्या पदावरून राज्यपालांना मुक्त करू शकतात. म्हणून कलम 156 अंतर्गत राज्यपालाच्या पदावधी किंवा राज्यपालाच्या पदाचा कालावधी गृहीत धरताना ही गोष्ट स्पष्ट आहे की जोपर्यंत राष्ट्रपतींची मर्जी आहे, आता राष्ट्रपतींची मर्जी म्हणजेच केंद्र शासनाची मर्जी, जोपर्यंत आहे तोपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतात. म्हणून आता आपण राज्यपालाच्या पदावधीच्या संदर्भानं बघितलेलं आहे की राज्यपाल हे जोपर्यंत राष्ट्रपतीची मर्जी असतील तोपर्यंत त्या पदावर राहतील.
म्हणून आपल्याला असं दिसतं की जेव्हा जेव्हा सत्तांतर होते, ज्या ज्या वेळेला केंद्रातलं सरकार बदललं जातं त्या त्या वेळेला राज्याचे राज्यपाल बदलले जातात. ज्या वेळेला 2004ला मोठ्या प्रमाणात युपीएचं सरकार ज्या वेळेला सत्तेत आलं, युपीए ज्या वेळेला सत्तेत आली त्यावेळेला 2004ला त्यांनी मोठ्या प्रमाणात राज्यांचे राज्यपाल बदलून टाकले. 2014ला ज्या वेळेला एनडीए सत्तेत आली त्यावेळेला एनडीएने सगळ्या राज्यांचे राज्यपाल बदलून टाकले. आणि मग बरेचदा असं होतं की जेव्हा जेव्हा सत्तांतर होतं, केंद्रात सत्ता बदलते, त्यावेळेला ज्या पक्षाची सत्ता येते त्या पक्षाचे जर राज्यपाल नसतील तर ते स्वतःहून आपल्या पदाचा राजीनामा देतात. त्याच्यामुळे राज्यपालाचा पदावधी किंवा राज्यपालाच्या पदाचा कालावधी हा राष्ट्रपतीची मर्जी म्हणजेच पर्यायाने केंद्र शासनाची मर्जी असेपर्यंत ते आपल्या पदावर राहू शकतात. पुढचा आहे कलम 157. याच्यामध्ये राज्यपाल म्हणून नियुक्त होण्यासाठीची अर्हता दिलेली आहे की त्या माणसाकडे कुठल्या प्रकारची अर्हता असली पाहिजे. तर त्याच्या स्पेसिफिक अशी अर्हता दिलेली नाही, सर्वसामान्य अर्हता दिलेली आहे की त्यांनी ज्याला राज्यपाल म्हणून नियुक्ती मिळायची आहे किंवा ज्यांना राज्यपाल म्हणून नियुक्त करायचं आहे त्यांनी आपल्या वयाची 35 वर्ष पूर्ण केलेली असावी, तो भारताचा नागरिक असावा, त्याला कुठल्याही न्यायालयाने शिक्षा सुनावलेली नसावी, तो वेळा किंवा दिवाळखोर नसावा, एवढ्या त्याच्या अर्हता त्याला राज्यपाल म्हणून नियुक्त होण्यासाठीच्या अर्हता दिलेल्या आहेत. ह्या झाल्या कायद्यातल्या अर्हता. परंतु प्रत्यक्षात आपण पाहतो की राज्यपाल म्हणून सर्वसाधारणपणे राजकीय व्यक्तीच्याच निवड केल्याचं आतापर्यंतचा इतिहास आहे. त्याच्यामुळे राज्यपाल हे जरी एक संवैधानिक पद आपण म्हणत गेलो असलो आणि त्याच्या नियुक्तीची जरी एक प्रक्रिया असली तरी सत्ताधारी पक्षाचा प्रतिनिधी अशीच राज्यपाल नियुक्तीची किंवा राज्यपाल नियुक्त होण्याची अर्हता ही एक अलिखित अर्हता आपल्याला व्यवहारामध्ये, राजकीय व्यवहारामध्ये किंवा राज्याच्या प्रोटोकॉलमध्ये किंवा राज्याच्या राजकीय इतिहासामध्ये दिसून येते. कलम 158 राज्यपाल पदाच्या शर्ती, की राज्यपाल होण्यासाठी काय शर्ती आहेत, काय अटी आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा ही अट आहे की राज्यपाल ज्याला नियुक्त करायचा आहे तो कोणत्याही कायदे मंडळाचा सदस्य नसावा, म्हणजे तो राज्याच्या कुठल्याही विधिमंडळाचा म्हणजे विधान परिषद किंवा विधानसभेचा सदस्य नसावा किंवा केंद्र शासनाच्या राज्यसभा किंवा लोकसभेच्या कुठल्याही सभागृहाचा सदस्य नसावा. आणि तो जर असेल तर ज्या वेळेला त्याची राज्यपाल म्हणून नियुक्ती झालेली आहे त्या नियुक्तीपासून त्यांचं त्या सभागृहातलं सदस्यत्व हे आपणहून खारिज होऊन जातं, आपणहून संपून जातं. दुसरी एक त्याच्याकडे अट ठेवलेली आहे की राज्यपाल हा दुसरं कुठलंही लाभाचं पद धारण करणारा नसावा. लाभाचं पद म्हणजे ज्या पदापासून त्याला वेतन मिळतं, भत्ते मिळतात किंवा शासकीय सोयी सुविधा मिळतात असं कुठलंही लाभाचं पद किंवा शासनाने ज्याला लाभाचं पद म्हटलेलं आहे असं कुठलंही लाभाचं पद हे राज्यपालाला आपल्या धारण करता येत नाही ज्या वेळेला त्याची राज्यपाल म्हणून नियुक्ती होते. नंतर राज्यपाल म्हणून नियुक्त झाल्यानंतर राष्ट्रपतीच्या आदेशान्वये जे काय वेतन व भत्ते निर्धारित केले जातात, निवासाचा किंवा इतर वेतनाच्या सोयी सवलती दिल्या जातात, त्या सगळ्या सोयी सवलती या राज्यपालांना देय राहतात. नंतर कलम 159 राज्यपालाची शपथ किंवा प्रतिज्ञा केली. एकदा राज्यपालाची राष्ट्रपतीने नियुक्ती केली किंवा त्यांच्या नियुक्तीचा आदेश झाला, त्यांच्या नियुक्तीचा आदेश झाल्यानंतर त्यांना कुठल्याही XYZ राज्याचं राज्यपाल म्हणून नियुक्त केल्यानंतर राज्यपालांना त्या राज्यातील उच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश आहेत ते मुख्य न्यायाधीश त्यांना शपथ देतात, पद व गोपनीयतेची शपथ देतात किंवा त्यांना प्रतिज्ञा देतात. जर त्या राज्यातील उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नसतील किंवा ते जर गैरहजर असतील त्यांच्या शपथविधीला तर उच्च न्यायालयातील सर्वात सिनियर जज, सर्वात सेवाज्येष्ठ जज हे राज्यपालांना आपल्या पद व गोपनीयतेची शपथ किंवा प्रतिज्ञा देतात. नंतर कलम 160 आहे विवक्षित किंवा आकस्मिक प्रसंगी राज्यपालाची कार्य पार पडणे. आता राज्यपालाला कुठली कुठली कार्य करावायची आहेत, कुठल्या कुठल्या जबाबदाऱ्या पार पाडवायच्या आहेत त्याची स्पष्ट सूची किंवा तो स्पष्ट विषय संविधानामध्ये दिलेले आहेत. परंतु ज्या बाबींचा उल्लेख संविधानामध्ये केलेला नाही, परंतु राष्ट्रपतींना असं वाटेल की राज्यपालांनी ही जबाबदारी पार पाडली पाहिजे, अशा कुठल्याही आकस्मिक कार्याची जबाबदारी राष्ट्रपती राज्यपालांवर सोपवू शकतात. म्हणजे राष्ट्रपतींना जर वाटलं की ही आकस्मिक कार्याची जबाबदारी या राज्याच्या राज्यपालांवर सोपवायला पाहिजे तर ती जबाबदारी
राष्ट्रपती त्या राज्याच्या राज्यपालांवर कलम 160 नुसार सोपवू शकतात. नंतर कलम 161 आहे राज्यपालांचा क्षमा करण्याचा अधिकार. आपण 154 मध्ये सुद्धा याचा संदर्भ घेतला की राज्यपालांना जे न्यायिक अधिकार आहे, न्यायविषयक अधिकार आहे, त्या अधिकारामध्येच हा क्षमादानाचा अधिकार आहे की राज्याचे राज्यपाल हे एखाद्या गुन्हेगाराला ज्या न्यायालयाने शिक्षा ठोठावली असेल ती शिक्षा त्याची रद्द करू शकतात, ती शिक्षा कमी करू शकतात किंवा त्यांना योग्य वाटेल असा त्याच्या शिक्षेमध्ये बदल करण्याचा, म्हणजेच त्या आरोपीला क्षमा करण्याचा, गुन्हेगाराला क्षमा करण्याचा अधिकार हा कलम 161 नुसार राज्यपालांना आहे आणि राष्ट्रपतींना सुद्धा असा सेम अधिकार संविधानामध्ये दिलेला आहे. नंतर 162 आहे की राज्याच्या कार्यकारी अधिकाराची व्याप्ती. आता आपण बघितलेलं आहे की राज्यपाल हे राज्याचे कार्यकारी प्रमुख आहेत, संवैधानिक प्रमुख आहे आणि मुख्यमंत्री हे राज्याचे कार्यकारी प्रमुख आहेत. तर राज्याचा जो कार्यकारी अधिकार आहे तो कार्यकारी अधिकार जरी राज्यपालाच्या नावाने विहित असला किंवा त्या शक्ती जरी राज्यपालाच्या नावाने एकवटलेल्या असल्या किंवा सगळ्या संबंध राज्याचा राज्यकारभार जरी राज्यपालाच्या नावाने चालत असला तरी राज्याच्या राज्यकारभाराची व्याप्ती आणि मर्यादा हे कलम 162 मध्ये आपल्याला सांगितलेले आहे. तर राज्याच्या राज्यकारभाराची व्याप्ती कुठपर्यंत आहे? राज्याच्या राज्यकारभाराची व्याप्ती ही स्पष्टपणे अशी आहे की भारतीय संविधानामध्ये राज्य, केंद्र आणि दोघांचे असे 3 प्रकारचे अधिकार दिलेले आहेत. एकाला राज्य सूची म्हटलेला आहे, केंद्राच्या अधिकारांना केंद्र सूची म्हटलेला आहे आणि जिथे दोघंही जण कायदा करू शकतात त्याला समवर्ती सूची म्हटलेलं आहे. म्हणजे राज्य हे राज्य सूचीतील कुठल्याही विषयांवर, कुठल्याही बाबींवर कायदे करू शकतं आणि समवर्ती सूचीतील कुठल्याही विषयावर, कुठल्याही बाबींवर कायदे करण्याचा अधिकार राज्याला आहे. ती कायदे करण्याची व्याप्ती राज्याची आहे. परंतु समवर्ती सूचीमधील कुठल्याही विषयांवर कायदे करताना त्याच विषयावर जर केंद्राने कायदा केला आणि राज्यांनी कायदा केला तर त्या विषयावरचा केंद्राचा कायदा हा कार्यान्वित होतो आणि राज्याचा कायदा हा आपोआप संपुष्टात येतो. म्हणून राज्य सूचीमध्ये कायदे करण्याचा अधिकार राज्याला आहे आणि समवर्ती सूचीतील विषयांवर सुद्धा कायदे करण्याचा राज्याला अधिकार. जसा आता शिक्षणाचा अधिकार आपण पाहिला की 6 ते 14 वयोगटातील मुलांचं शिक्षण हा जो विषय होता तो पूर्वी राज्याच्या कार्यकक्षेत होता. नंतर तो विषय समवर्ती सूचीत आला आणि नंतर आता केंद्र शासनानं त्याच्यावरती कायदा करून त्याला फंडामेंटल राईट्स मध्ये इन्क्लूड केलं. आर्टिकल 21A आणि कलम 21A मग तो फंडामेंटल राईट झाल्यानंतर तो केंद्राच्या सूचीमध्ये गेला आणि केंद्र शासनानं बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम बनवला. अशा प्रकारे राज्य सूची ही राज्याच्या कार्यकक्षेत कायदे करण्याचा त्याची व्याप्ती आहे, त्यांचं क्षेत्र आहे आणि सोबतच समवर्ती सूची हे सुद्धा राज्याच्या कार्य करण्याचं क्षेत्र आहे. नंतर पुढचं प्रकरण आहे मंत्री परिषद. कलम 163 नुसार राज्याच्या राज्यपालांना मदत करण्यासाठी किंवा सल्ला देण्यासाठी मंत्री परिषदेची तरतूद भारतीय संविधानामध्ये आहे. तर मंत्री परिषदेची तरतूद भारतीय संविधानामध्ये असताना त्याच्यामध्ये कोणाकोणाचा समावेश होतो? तर मंत्री परिषदेमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ यांचा समावेश राज्याच्या मंत्री परिषदेमध्ये होतो. तर राज्यपालांना मंत्रिमंडळानं किंवा मंत्री परिषदेनं घेतलेले निर्णय किंवा दिलेला सल्ला हा बंधनकारक असतो. सुप्रीम कोर्टाने याच्यामध्ये बरेचदा निर्णय दिलेले आहेत की राज्याचा जो राज्यपाल आहे त्याला राज्य कॅबिनेटनं किंवा राज्य मंत्रिमंडळानं जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय राज्याच्या राज्यपालांना बंधनकारक असतो. परंतु राज्यपालाला मंत्री परिषदेनं किंवा मुख्यमंत्र्यांनी जो काही सल्ला दिलेला असेल किंवा जी काही मदत केलेली असेल तो सल्ला हा न्यायालयीन कार्यकक्षेच्या किंवा न्यायालयामध्ये त्याच्याबद्दल प्रकरण किंवा प्रोसिडिंग चालू शकत नाही, म्हणजे तो न्यायालयीन कार्यकक्षेच्या बाहेर असतो. नंतर कलम 164 मध्ये मंत्री परिषदेसंबंधी अन्य तरतुदी दिलेल्या आहेत की मंत्री परिषदेमध्ये काय तरतुदी आहे. तर आपण 163 मध्ये बघितलेलं आहे की मंत्री परिषद म्हणजे काय. मंत्री परिषद म्हणजे राज्यपालाला
सल्ला देण्यासाठी किंवा राज्याचा कारभार करण्यासाठी मदत करणारी एक यंत्रणा आहे. मग त्या मंत्री परिषदेमध्ये कोण कोण येतं? सगळ्यात पहिल्यांदा येतात मुख्यमंत्री. मुख्यमंत्री हे त्या मंत्री परिषदेचे प्रमुख असतात. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा राज्यपाल हे मुख्यमंत्र्याची नेमणूक करतात. तर मुख्यमंत्र्याची नेमणूक करण्याचा एक प्रोटोकॉल आपल्याकडे आहे किंवा एक राजकीय परंपरा आहे की सभागृहामध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्यानंतर सभागृहामध्ये ज्या पक्षाला स्पष्ट बहुमत असतं किंवा ज्या पक्षाच्या आघाडीला स्पष्ट बहुमत असतं त्या आघाडीने किंवा त्या पक्षाने ज्या व्यक्तीला आपला नेता म्हणून नियुक्त केलेला आहे, त्याचा मुख्यमंत्री म्हणून ठराव पारित केलेला आहे, अशा नेत्याला राज्यपाल मुख्यमंत्री पदाची शपथ देतात. पद व गोपनीयतेची शपथ देतात. आता मी मगाशी सांगितलं की आपण 154 मध्ये ज्या वेळेला पाहिलं त्याच्यात आणीबाणी विषयक एक अधिकार, आणीबाणी विषयक अधिकार राज्यपालांना आहेत, सोबतच स्वविवेकाधीन अधिकार राज्यपालाला आहे. त्यामुळे राज्यपाल कधी कधी आपल्या पदाचा फार असा पद्धतशीर उपयोग करतात ज्याच्यामुळे राज्याची राजकीय गणित बदलून जातात. जसं आपण आपल्या महाराष्ट्राचं उदाहरण घेऊया थोडक्यात. आणि ते उदाहरण फार गंमत यावेळेस त्या राजकीय परिस्थितीत आपल्याकडे झाली होती की आताचं जे विद्यमान सरकार आलेलं आहे ते विद्यमान सरकार एक कसं बनलं आणि त्याच्यामध्ये राज्यपालाची कशी भूमिका होती हा सुद्धा एक राज्यपालाच्या अधिकाराचा भाग येतो. जसं आपण या कलमानुसार बघत आहे की 164 अंतर्गत, कलम 164 अंतर्गत राज्यपाला हा कलम 163 आणि 64 मध्ये जशी राज्यपाल हे मंत्रिमंडळाची कशी नियुक्ती करतात, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाची नियुक्ती कशी करतात, हे करत असताना राज्यपालाला स्वविवेकाधीन अधिकार आहे. स्वविवेकाधीन अधिकार म्हणजे कसा अधिकार की जेव्हा आता निवडणुका झाल्या आणि कुठल्याच पक्षाला बहुमत मिळालं नाही त्यावेळेला राज्यपाल हे त्यांना वाटेल त्या पक्षाला, त्यांना योग्य वाटेल त्या पक्षाला किंवा त्या आघाडीच्या नेत्याला मुख्यमंत्री पदासाठी किंवा सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करू शकतात. आता आपण बऱ्याच राज्यांमध्ये पाहिलं, आपल्याच राज्याचं उदाहरण घ्या की 3 पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी ही युतीत लढले, तिकडे सेना बीजेपी युतीत लढले. निवडणुकीनंतर त्यांच्या मुख्यमंत्री पदावरून युती तुटली. युती तुटल्यानंतर 3 घटक पक्षाचं हे जे सरकार स्थापन झालं त्यावेळेला राज्यपालांनी त्यांच्या अधिकाराचा, स्वविवेका अधिकाराचा उपयोग केला. राज्यपालांचे जे आणीबाणी विषयक अधिकार आहेत ते पुढे कलम 356 मध्ये येतात की जेव्हा राज्यपालांना असं वाटतं की राज्याची संवैधानिक यंत्रणा कोलमडलेली आहे, कुठल्याही पक्षाला निवडणुकीमध्ये स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही आणि आता सत्ता स्थापन होणे शक्य नाही, अशा वेळेला राज्यपाल हे त्या राज्यामध्ये कलम 356 अंतर्गत आणीबाणीची तरतूद करू शकतात आणि राष्ट्रपतीला त्याची शिफारस करतात. राष्ट्रपतीला शिफारस केल्यानंतर त्या राज्यामध्ये आणीबाणी लागते. जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये मागे ज्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या त्यावेळेला राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे शिफारस केली आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये 356 अंतर्गत आणीबाणी जाहीर झाली. गंमत अशी झाली पुढे त्याच्यामध्ये की ही जी 356 अंतर्गत आणीबाणी आपल्याकडे झाली होती आणि राष्ट्रपती राजवट आपल्याकडे सुरू झाली होती, ती राष्ट्रपती राजवट जेव्हा राज्यपालांना असं वाटलं की आता संवैधानिक यंत्रणा जी कोलमडलेली होती, कुठल्याही घटक पक्षाला किंवा कुठल्या राज्यातील कुठल्याही पक्षाला बहुमत मिळालेलं नव्हतं आणि सरकार स्थापन करावी अशी परिस्थिती नव्हती, परंतु त्यांना लगेच काही दिवसांनी वाटलं की आता सरकार स्थापन करावं अशी परिस्थिती झालेली आहे. मग त्यांनी रातोरात राष्ट्रपतींना शिफारस केली की इथली जी 356 अंतर्गत आपण राष्ट्रपती राजवट लावलेली आहे ती राष्ट्रपती राजवट काढून घेण्यात यावी. रात्री 12 वाजता केंद्र शासनाने राष्ट्रपतींना शिफारस केली आणि पहाटे अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा शपथविधी आपल्या महाराष्ट्रानं आपण बघितलेला आहे. हा झाला राज्यपालाचा विवेकाधीन अधिकार. आणि तद्वतच राज्यपालांना कलम 356 अंतर्गत राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा अधिकार, हे दोन्ही अधिकार आपल्या महाराष्ट्राने हे आता नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये अनुभवलेला आहे. परंतु राष्ट्रपतीच्या आणि राज्यपालाचे हे जे सगळे स्वविवेकाधीन अधिकार आहेत किंवा आणीबाणीचे अधिकार आहेत, हे अधिकार न्यायालयाच्या कार्यकक्षेमध्ये येतात. जसं आपण पाहिलं, हेच उदाहरण घ्या आपल्या महाराष्ट्राच्या राज्य स्थापनेचं. ज्या वेळेला पहाटे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा शपथविधी झाला
त्याच्यानंतर जे तिसरे तिन्ही घटक पक्ष होते त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन दाखल केली की हे जे काय सगळं झालेलं आहे हे भारतीय संविधानानुसार किंवा कलमानुसार सुव्यवस्थित झालेलं नाही, याच्यामध्ये कुठेतरी चूक झालेली आहे आणि आमच्याकडे बहुमत आहे. आमच्याकडे बहुमत असताना आम्हाला राज्य सरकार स्थापन करण्याची संधी राज्यपालांनी दिलेली नाही, तेव्हा आपण ज्यांना संधी दिलेली आहे त्यांना 24 तासाच्या आत संसदेच्या राज्याच्या विधिमंडळामध्ये बहुमत सिद्ध करायला सांगा. जेव्हा सुप्रीम कोर्टाने डिसिजन दिलं की विदिन 40 मला वाटतं 48 तासाचं काहीतरी होतं, 24 तास की 48 मला आता नीट आठवत नाही, की तुम्ही लगेच सभागृहामध्ये बहुमत सिद्ध करा, त्यावेळेला कुठं हे सरकार जे 2 दिवसाचं सरकार होतं ते सरकार कोसळलं आणि पुन्हा एकदा राज्यपालांनी मग ज्यांनी दावा केला होता की आमच्याकडे बहुमत आहे अशा शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही सरकारांना सरकार स्थापनेची परवानगी दिली. हा सगळा घटनाक्रम म्हणजे 356 अंतर्गत राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा राज्यपालाचा अधिकार, तद्वतच राज्यपालाचा सर्वविवेकाचा अधिकार की मला त्याला ज्याला योग्य वाटेल त्याला सरकार स्थापन करण्यासाठी किंवा मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी आमंत्रित करण्याचा अधिकार आणि याच्यातच या राज्यपालाच्या या अधिकाराचा समीक्षा करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार, ह्या तिन्ही गोष्टी या संविधानिक बाबी आपण आपल्या महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडीमध्ये पाहिलेल्या आहे. आणि मग ज्या पक्षाला जनरल प्रोटोकॉल असा आहे की ज्या पक्षाला बहुमत मिळतं त्या ज्या पक्षाकडे संख्याबळ असतं, ज्यांच्याकडे बहुमता इतकी संख्या असते आमदारांची, त्या पक्षाच्या किंवा त्या आघाडीच्या नेत्याला राज्यपाल मुख्यमंत्री म्हणून शपथ देतात. पण मंत्री परिषदेमध्ये मुख्यमंत्री हा प्रमुख असतो, पहिल्यांदा त्याला राज्यपाल पद आणि गोपनीयतेची शपथ देतात आणि मुख्यमंत्री त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांना जे योग्य वाटतील अशा विधान परिषदेच्या किंवा विधानसभेच्या म्हणजे विधिमंडळाच्या सदस्यांना मंत्री म्हणून शपथ देतात. मग त्याच्यामध्ये कॅबिनेट मंत्री असतील, राज्यमंत्री असतील, शपथ देत नाही, त्याची शिफारस राज्यपालाकडे करतात आणि मग राज्यपाल या सगळ्या मंत्री परिषदेतील मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतात. आता हे सगळं मंत्रिमंडळ जे असते हे मंत्रिमंडळ रिस्पॉन्सिबल असतं विधिमंडळाला, म्हणजे आपलं विधानसभा आणि विधान परिषद असेल ज्या राज्यामध्ये दोन्ही सभागृह असतील तर त्या राज्याच्या विधिमंडळाला हे मंत्रिमंडळ जे आहे, मंत्री परिषद आहे, ही त्याला अकाउंटेबल असते. भारतीय संविधानामध्ये मंत्रिमंडळ किती मोठं किंवा किती छोटं असावं याची स्पष्ट तरतूद केलेली आहे की विधानमंडळाच्या सदस्य संख्येच्या 15% पेक्षा जास्त संख्या, 15% जास्त मंत्र्यांचं मंत्रिमंडळ किंवा मंत्रिपरिषद असू शकत नाही, ते बंधनकारक आहे. आणि कमीत कमी त्या मंत्रिपरिषदेमध्ये ते कुठल्या राज्याचं मंत्रिमंडळ असो 12 मंत्री हे असलेच पाहिजे. म्हणजे प्रत्येक राज्याची मंत्रिपरिषद ही कमीत कमी 12 आणि जास्तीत जास्त विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% पेक्षा कमी अशा पद्धतीची मंत्रिपरिषदेची रचना ही प्रत्येक राज्यामध्ये केली जाते. आता जो व्यक्ती विधिमंडळाच्या विधानसभा किंवा विधान परिषदेचा सदस्य नाही म्हणजे आमदार नाही अशा सदस्याला सुद्धा मुख्यमंत्र्यांनी शिफारस केल्यानंतर राज्यपाल मंत्री म्हणून त्याला पद आणि गोपनीयतेची शपथ देऊ शकतात. परंतु मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर 6 महिन्याच्या आत त्या मंत्र्याला कुठल्या तरी एका सभागृहाचं सदस्यत्व प्राप्त करावं लागतं. म्हणजे त्याला विधानसभेवर निवडून यावं लागतं किंवा विधान परिषदेवर निवडून यावं लागतं. याचं उदाहरण द्यायचं झाल्यास आपल्या राज्याचे आताचे विद्यमान माननीय मुख्यमंत्री आहेत, हे माननीय मुख्यमंत्री आहेत, हे कुठल्याही सभागृहाचे सदस्य नव्हते, परंतु त्यांना सभागृहाने आपला नेता म्हणून निवडलं. तिन्ही पक्षांनी मुख्यमंत्री पदासाठी त्यांची निवड केली. निवड केल्यानंतर त्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतल्यानंतर ते विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृह म्हणजे विधान परिषदेचे सदस्य झाले. 6 महिन्याच्या आत त्यांना ते बंधनकारक होतं. 6 महिन्याच्या आत जर ते सदस्यत्व त्यांनी स्वीकारलं नसतं तर त्यांचं मुख्यमंत्री पद आपोआप संपुष्टात आलं असतं. मंत्री परिषदेला जे वेतन व भत्ते आहे, पगार, पेन्शन किंवा इतर सगळ्या सोयी सवलती आहेत, ते वेतन व भत्ते हे त्या राज्याची विधानसभा किंवा दोन्ही सभागृह मिळून त्याची विधेयकं, त्याचे ठराव पारित करतात. आता प्रकरण 6 आपण बघणार आहोत. प्रकरण 6 मध्ये राज्याचा महाधिवक्ता याच्या संदर्भानं एक कलम आहे, कलम 165. कलम 165 नुसार राज्याचे राज्यपाल हे त्यांना विधिविषयक सल्ला देण्यासाठी किंवा राज्याचा राज्यकारभाराला
विधिविषयक सहकार्य करण्यासाठी किंवा राज्याला जिथे जिथे विधिविषयक कार्य करण्याची, त्यांच्यावर कार्य सोपवण्याची गरज वाटेल अशा प्रकारचे कार्य करण्यासाठी राज्याला एक महाधिवक्ता कलम 165 नुसार नियुक्त करण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे आणि राज्यपाल अशा महाधिवक्त्याची नियुक्ती करतात. हा जो महाधिवक्ता नियुक्त केला जातो तो महाधिवक्ता राज्यपालाची मर्जी असेपर्यंत आपल्या पदावर कायम राहतो आणि ज्या वेळेला राज्याला म्हणजेच राज्यपालाला वाटेल की यांना आपल्या पदावरून कार्यमुक्त केले पाहिजे अशा महाधिवक्त्यांना राज्यपाल आपल्या पदावरून कार्यमुक्त करू शकतात. आता महाधिवक्त्याची कार्य कुठली आहे? तर महाधिवक्ता जो आहे हा महाधिवक्ता राज्याला कायदेविषयक सल्ला देतो की कुठल्या बाबी ह्या भारतीय संविधानानुसार योग्य आहेत आणि कुठल्या बाबी नाहीत. तद्वतच राज्य शासनाची जी काही प्रकरणं सुप्रीम कोर्टामध्ये किंवा हायकोर्टामध्ये चालू असतील त्या कोर्टाचा किंवा त्या प्रकरणांचा राज्य शासनाला त्या प्रकरणांमध्ये राज्य शासनाच्या वतीनं किंवा राज्य शासनाला विधिविषयक किंवा कायदेशीर सल्ला हा महाधिवक्ता देत राहतो. महाधिवक्त्यांना ते कार्य राज्याला विधिविषयक सल्ला देण्याचं आहे असं थोडक्यात आपल्याला म्हणता येईल. नंतर आहे कलम 166. कलम 166 नुसार सरकारी कामकाज चालवणे. तर राज्य शासनाचे कामकाज आपण आधी पाहिलेलं आहे की सरकारी कामकाज जे आहे राज्य शासनाचं संपूर्ण शासकीय कार्य जे आहे ते शासकीय कार्य, सरकारी कार्य हे राज्यपालाच्या नावानं चालतं. म्हणजे राज्य शासनाचा कुठलाही आदेश, राज्य शासनाचा कुठलाही वटहुकूम, राज्य शासनाचा कुठलाही निर्णय हा राज्यपालाच्या नावाने प्रकाशित होतो, राज्यपालाच्या नावानेच आदेशित होतो. म्हणून कलम 166 नुसार राज्याचा जो कारभार आहे तो राज्यपालाच्या नावाने चालतो. पुढे आहे कलम 167. कलम 167 नुसार राज्याचे जे राज्यपाल आहेत त्या राज्यपालांना माहिती, राज्यकारभाराची माहिती पुरवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना बंधनकारक केलेला आहे. म्हणजे राज्य मंत्रिमंडळाचे निर्णय असतील, विधिमंडळाचे काही निर्णय असतील, मुख्यमंत्र्यांनी घेतलेले काही निर्णय असतील तर त्या निर्णयांची माहिती किंवा त्या बाबींची माहिती ही कलम 167 नुसार, आर्टिकल 167 नुसार मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना दिली पाहिजे, राज्यपालांना ती माहिती कळवली पाहिजे असं बंधन त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर कलम 167 नुसार टाकलेलं आहे. नंतर प्रकरण 3 आहे भाग 6 मधलं विधिमंडळ. त्याच्यामध्ये कलम 168 नुसार राज्याच्या विधिमंडळाची रचना दिली आहे. तर कलम 168 नुसार प्रत्येक राज्याला एक विधानसभा निश्चित असते. म्हणजे कुठलंही राज्य असो तो त्या राज्याला त्याचं कनिष्ठ सभागृह म्हणजे विधानसभा ही निश्चित असते. आणि जर विधानसभेला वाटलं की आपल्या राज्यामध्ये हे वरिष्ठ सभागृह म्हणजे विधान परिषद असावी तर विधानसभा हे त्याच्या सदस्य संख्येच्या 2/3 एवढ्या बहुमतानं विधान परिषद सुरू करण्याचा किंवा विधान परिषदेची स्थापना करण्याचा ठराव घेऊ शकते. म्हणजे कलम 168 नुसार राज्य विधिमंडळामध्ये राज्याची विधानसभा आणि विधान परिषद यांचा समावेश होतो. म्हणून प्रत्येक राज्यामध्ये किमान एक विधानसभा असतेच, म्हणजे एक सभागृह असतं किंवा मग त्या विधानसभेला वाटलं तर 2 सभागृह असतात. जसं आता आपलं महाराष्ट्र स्टेट आहे, इथे 2 सभागृह आहेत. एक कनिष्ठ सभागृह विधानसभा आहे आणि वरिष्ठ सभागृह विधान परिषद सुद्धा आहे. कलम 169 आहे राज्यामध्ये विधान परिषद निर्माण करणे किंवा विसर्जित करणे. मी आताच सांगितलं 168 एक्सप्लेन करताना सांगितलं की प्रत्येक राज्याच्या विधानसभेला त्या राज्यामध्ये विधानसभा निर्माण करण्याचा किंवा असलेली विधानसभा विसर्जित करण्याचा पूर्णपणे या कलम 169 नुसार अधिकार आहे. म्हणून वास्तविक आपण पाहिलं की राज्याची जी विधानसभा आहे, राज्याचं जे कनिष्ठ सभागृह आहे त्याच सभागृहाला विधान परिषदेची निर्मिती किंवा विधान परिषदेची समाप्ती विसर्जन करण्याचा अधिकार आहे. परंतु त्यासाठी राज्य विधिमंडळामध्ये 2/3 एवढ्या बहुमतानं तो ठराव पारित करणं बंधनकारक आहे.
2/3 पेक्षा कमी बहुमतानं राज्य विधान परिषद निर्मितीचा किंवा विधान परिषदेच्या समाप्तीचा ठराव हे ते राज्याची विधानसभा पारित करू शकत नाही. म्हणून 169 नुसार, कलम 169 नुसार विधानसभेला विधान परिषद निर्माण करण्यासाठी किंवा बरखास्त करण्यासाठी 2/3 इतकं बहुमत असणं गरजेचं आहे. नंतर कलम 170 नुसार विधानसभेची रचना कशी असावी याबाबतच्या तरतुदी भारतीय संविधानामध्ये दिलेल्या आहेत. तर 170 मध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की देशातल्या कुठल्याही घटक राज्याच्या विधानसभेमध्ये जास्तीत जास्त 500 आणि कमीत कमी 60 इतके सदस्य असणं गरजेचं आहे. म्हणजे कुठल्याही राज्याची विधानसभा असेल तर त्या विधानसभेमध्ये 60 पेक्षा कमी आमदार, कमी सदस्य निवडून जाता कामा नये आणि 500 पेक्षा अधिक सदस्य निवडून जाता कामा नये. म्हणून 500 कमीत कमी 60 आणि जास्तीत जास्त 500 सदस्यांची मर्यादा ही विधानसभेमध्ये टाकलेली आहे की याच्या पलीकडे विधानसभेची सदस्य संख्या असू शकत नाही. कमीत कमी 60 आणि जास्तीत जास्त 500. आता विधानसभेचे जे सदस्य असतात हे विधानसभेचे सदस्य जनतेमधून प्रत्यक्ष निवडून येतात, ज्यांना आपण आमदार म्हणतो, MLA म्हणतो शॉर्टमध्ये बऱ्याच वेळेला. तर हे सगळे आमदार किंवा हे सगळे विधानसभेचे जे सदस्य असतात हे त्या राज्यातील विधानसभेचे जे विधानसभा मतदारसंघ असतात त्या मतदारसंघांमधून ते मताधिक्याने निवडून येऊन सभागृहामध्ये जातात. आता मतदारसंघाची रचना किंवा पुनर्रचना करण्याचा जो अधिकार आहे तो राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोग यांना आहे. राज्याची लोकसंख्या गृहीत धरून त्या मतदारसंघांची पुनर्रचना आणि परिसीमन वेळोवेळी केल्या जातं. जसा पहिल्यांदा 1971च्या लोकसंख्येच्या जनगणनेनुसार राज्य विधिमंडळाची आणि संसदेच्या दोन्ही सभागृहांची सदस्यांची संख्या लोकसभेची सदस्यांची संख्या निश्चित केलेली होती. नंतर 2001 नुसार त्याची परत पुनर्रचना करण्यात आली, परिसीमन करण्यात आलं आणि आता 2001च्या जनगणनेनुसारच वेगवेगळ्या राज्यातील विधानसभेच्या सदस्यांची संख्या ही निश्चित केलेली आहे. आणि 2026 नंतरची नजीकची जनगणना ज्या वेळेला येईल, म्हणजे 2001 ला जनगणना झाली, 2011 झाली, आता 2021 ला जनगणना व्हायला पाहिजे होती, परंतु कोविडच्या कारणाने 2021 ला राष्ट्रीय जनगणना झाली नाही. ती जनगणना कदाचित आता या वर्षात होईल 22 मध्ये. आणि पुढची जी जनगणना 2026 नंतरची जी जनगणना आहे ती जनगणना ही 2031 साली होईल. आणि मग 2031 सालीच्या जनगणनेनुसार त्यावेळेच्या लोकसंख्येनुसार हे विधिमंडळातील विधानसभेच्या सदस्य संख्येत कमी तर होणारच नाही, सदस्य संख्येमध्ये वाढ होईल आणि विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना होईल. अशा प्रकारे विधानसभेची रचना असते. आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेचं आपण उदाहरण घेऊया की आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 288 एवढी विधानसभा सदस्यांची म्हणजे आमदारांची संख्या आहे. महाराष्ट्रातील जनता ही 288 विधानसभा मतदारसंघामधून आपले प्रतिनिधी विधानसभेमध्ये पाठवत असते. नंतर कलम 171 मध्ये विधान परिषदेची रचना दिलेली आहे. मी मगाशीच सांगितलं की विधानसभेलाच विधान परिषद निर्मितीचा अधिकार आहे, परंतु त्याची रचना कशी असावी याचे काही नियम, याच्या काही बाबी, याचे काही निकष हे भारतीय संविधानामध्ये घालून दिलेले आहेत की कुठल्याही विधान परिषदेची जी सदस्य संख्या आहे ही तिथल्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 1/3 1/3 पेक्षा कमी असता कामा नये. म्हणजे सदस्य संख्या जी आहे ती 1/3 पेक्षा कमी असणार नाही. जसं आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या 288 आहे, तर आपल्या विधान परिषदेची सदस्य संख्या 78 आहे. 78 ही संख्या 288च्या 1/3 पेक्षा कमी नाही आहे. म्हणून पहिली अट आहे की विधान परिषदेची सदस्य संख्या ही विधानसभेच्या 1/3 पेक्षा कमी असता कामा नये. आता याच्यात सदस्य निवडून कसे जातात विधान परिषदेमध्ये? विधान परिषदेमध्ये जी सदस्याची निवड केल्या जाते त्याच्यामध्ये 1/3 सदस्य हे स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून जातात. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे आपल्या जिल्हा परिषद, नगरपालिका, कटक मंडळे यामधून हे सदस्य 1/3 एवढे सदस्य विधान परिषदेमध्ये निवडून जातात. नंतर 1/12 सदस्य जे आहेत ते पदवीधर मतदारसंघातून निवडून जातात.
म्हणजे देशातल्या कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी ज्या व्यक्तीकडे असेल अशा पदवीधर लोक, त्या राज्यातील किंवा त्या मतदारसंघातील पदवीधर लोक हे आपला प्रतिनिधी म्हणून एक 12 लोकांना, एक 12 आमदारांना विधान परिषदेवर पाठवतात. नंतर एक 12 आमदार किंवा एक 12 विधान परिषदेचे सदस्य हे त्या राज्यातील माध्यमिक पेक्षा कमी नसेल, म्हणजे आताच्या व्याख्येनुसार इयत्ता 9वी पासून कमी वर्ग नसतील अशा शाळांमधील माध्यमिक शिक्षकांमधून निवडले जातात किंवा माध्यमिक शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणून निवडले जातात. ते माध्यमिक शिक्षक असलेच पाहिजे असं बंधनकारक नाही. म्हणजे माध्यमिक शिक्षक हे आपल्यामधून एक 12 किंवा आपले प्रतिनिधी म्हणून एक 12 एवढ्या आमदारांना, ज्यांना आपण शिक्षक आमदार म्हणतो, अशा एक 12 आमदारांना विधान परिषदेवर पाठवतात. नंतर 1/3 सदस्य हे विधानसभेमधून निवडून देतात. म्हणजे विधान परिषदेचे जे सदस्य असतात ते 1/3 सदस्यांना विधान परिषदेवर सदस्य निवडून पाठवतात. आणि 1/6 म्हणजे 12 आमदारांना राज्यपालांकडून नियुक्त केल्या जाते. म्हणजे साहित्य, कला, क्रीडा या क्षेत्रामध्ये जे असतात अशा नाविन्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या किंवा अशा माननीय व्यक्तींना राज्यपाल आपल्या कोट्यातून 12 जणांना विधान परिषदेवर आमदार म्हणून नियुक्त करतात. आता आपल्याला माहित आहे की आपल्या राज्यातील या 12 आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न हा गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. याचं कारण असं आहे की घटनेमध्ये अशी कुठलीच तरतूद नाही. तो विषय पण आपण इथं मुद्दा म्हणून समजून घेतो की घटनेमध्ये अशी कुठलीच तरतूद नाही की राज्य मंत्रिमंडळानं एखादा निर्णय करून राज्यपालांकडे पाठवला तर त्या राज्य निर्णयाला इतक्या दिवसांमध्ये किंवा इतक्या समयसीमेमध्ये राज्यपालांनी मंजुरात दिली पाहिजे असं राज्यपालांवर बंधनकारक नाही. राज्यपालांना जर वाटलं तर राज्यपाल राज्य मंत्रिमंडळाचा कुठलाही निर्णय हा राष्ट्रपतीच्या परवानगीसाठी पुढे प्रस्तावित करू शकतात. म्हणून हा राज्य मंत्रिमंडळानं निर्णय घेतल्यानंतरही आपल्या राज्याचे राज्यपाल महामहिम कोश्यारी साहेब यांनी अद्यापही 12 आमदारांच्या नियुक्त्या केलेल्या नाहीत. याचं कारण असं आहे की किती वेळेत तो निर्णय त्यांनी घ्यावा याचं बंधन त्यांच्यावर नाही. हा एक झाला. आणि राज्यपाल विरुद्ध राज्य शासन अशा संघर्षाचं सुद्धा ते उदाहरण म्हणून आपल्याला बघता येईल. आता ह्या सगळ्या आपण निकष पाहिले. 1/12 स्थानिक स्वराज्य संस्था, 1/3 स्थानिक स्वराज्य संस्था, 1/12 पदवीधर, 1/12 शिक्षक, 1/3 विधानसभा आणि 1/6 राज्यपाल असे जरी विधान परिषदेवर सदस्य घ्यायचे असले तरी प्रत्येक राज्यामधल्या विधान परिषदा ह्या केवळ राजकीय पुनर्वसनाचे केंद्र ठरलेलं आहे. म्हणजे जो माणूस निवडणुकीत पडलेला आहे किंवा ज्याला तिकीट देता आलं नाही अशा पक्षाच्या जबाबदार व्यक्तीला विधान परिषदेबरोबर आमदार म्हणून पाठवण्याचं काम सगळेच राजकीय पक्ष करतात. आणि अशीच राजकीय परंपरा आपल्याकडे पडलेली आहे. त्याच्यामुळे विधान परिषद हे आपल्याला विरोधानं असं म्हणता येईल की विधान परिषद हे एक राजकीय पुनर्वसन करण्याचं सभागृह आहे. जे आमदार म्हणून निवडून आलेले नाहीत किंवा ज्यांना पक्षाला संधी देता आली नाही अशा लोकांना विधान परिषदेवर पाठवण्याचं काम राजकीय पक्ष करतात. नंतर 172 कलमान्वये राज्य विधिमंडळाचा कालावधी. सर्वसाधारणपणे राज्य विधिमंडळाचा जो कालावधी आहे तो कालावधी हा 5 वर्षाचा असतो. आणि जर भारताच्या संसदेला असं वाटलं की काही कारण असतील, नैसर्गिक आपत्ती असेल, युद्धजन्य परिस्थिती असेल किंवा काही निवडणुका घेणं शक्य नाही असं केंद्र शासनाचं मत झालं तर राज्य शासनाचा कालावधी केंद्र सरकार 1 वर्षानं वाढवू शकतं. परंतु 1 वर्षापेक्षा जास्त कार्यकाळ राज्य शासनाचा कालावधी केंद्र शासनाला वाढवता येत नाही. मग केंद्र शासनाला तो कालावधी संपल्यानंतर म्हणजे 1 वर्षाचा जो वाढवलेला कालावधी आहे, 5 वर्षाची समयसीमा आहे की 5 वर्षापेक्षा अधिक काळ तरतूद नाही. 5 वर्षानंतर निवडणुका ह्या झाल्याच पाहिजे. परंतु अपवादात्मक परिस्थितीत केंद्र शासन 1 वर्षानं तो कालावधी वाढवू शकतो. असा वाढवलेला कालावधी संपल्यानंतर केंद्र शासनाला 6 महिन्याच्या आत निवडणूक आयोगाला त्या निवडणुका घेऊन तिथे नव्याने सरकार स्थापित करणं भाग असतं. अशा प्रकारची तरतूद संविधानामध्ये दिलेली आहे. आता हे झालं विधानसभेच्या निवडणुकाच्या संदर्भानं. म्हणजे विधानसभेचं सभागृह दर 5 वर्षांनी बरखास्त होतं, नव्याने निवडणुका होतात, नवीन लोक आमदार म्हणून निवडून येतात. विधान परिषदेचं तसं नाहीये. विधान परिषदेच्या सदस्याची जी मर्यादा आहे ती 6 वर्षाची असते की तो 6 वर्ष आपल्या पदावर सदस्य म्हणून त्या सभागृहामध्ये काम करू शकतो.
आणि तरतूद अशी आहे की विधान परिषदेचे 1/3 एवढे सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होतात किंवा त्यांचं पद दर 2 वर्षांनी संपुष्टात येतं आणि 1/3 सभासदाची दर 2 वर्षांनी राज्यसभेमध्ये पुन्हा नव्याने एंट्री होते. म्हणून राज्यसभा नाही, विधान परिषद. म्हणून विधान परिषद जे आहे, विधान परिषद हे स्थायी सभागृह आहे, ते सभागृह बरखास्त होत नाही, तर त्या सभागृहातील 1/3 सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होतात आणि दर 2 वर्षांनी तिथे नव्याने 1/3 सदस्यांचा प्रवेश होतो आणि हे जे विधान परिषदेचं सभागृह आहे हे असं नियमित कार्यान्वित होत राहतं. हा झाला विधानसभेचा आणि विधान परिषदेचा म्हणजेच राज्य विधिमंडळाच्या कालावधीची तरतूद, जी आपल्या भारतीय संविधानाच्या कलम 172 मध्ये सांगितली आहे. नंतर आहे कलम 173. त्याच्यामध्ये राज्य विधानमंडळाच्या सदस्य करता हा अर्थ दिलेली आहे की राज्य विधानमंडळावर सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी काय पात्रता असावी, काय पात्रता आहे. तर त्याच्यामध्ये फार सोप्या अटी आहेत की विधानसभेला सदस्य म्हणून तुम्हाला निवडून जायचं असेल तर त्यांनी वयाची 25 वर्ष पूर्ण केली पाहिजेत. विधान परिषदेला सदस्य म्हणून निवडून जायचं असेल तर त्यांनी वयाची 30 वर्ष पूर्ण केली पाहिजे. तो नादार किंवा दिवाळखोर नसावा, कुठल्याही न्यायालयाने त्याला शिक्षा ठोठावलेली नसावी आणि तो वेडा किंवा मानसिक दृष्ट्या अक्षम नसावा. ह्या तरतुदी आपल्या संविधानामध्ये दिलेल्या आहेत की ह्या जर ही पात्रता जर कुठलाही 18 वर्षापेक्षा पुढे 18 वर्ष वय असलेला कुठलाही मतदार ज्याचं वय 18 वर्ष पूर्ण झालेलं आहे तो या पात्रतेच्या कुठल्याही लोकांना निवडून देऊ शकतो आणि वयाची 25 वर्ष पूर्ण केलेला कुठलाही भारतीय नागरिक किंवा कुठल्याही राज्यातील नागरिक हा त्या राज्याची विधानसभेची निवडणूक लढवू शकतो आणि विधान परिषदेची निवडणूक लढवायसाठी 30 वर्ष जर त्यांनी वयाची पूर्ण केलेली असतील आणि आपण आता ज्या अटी सांगितल्या त्या अटी शर्ती त्यांनी पूर्ण केलेल्या असतील तर तो सुद्धा विधान परिषदेची निवडणूक लढवण्यासाठी पात्र ठरतो. कलम 174 मध्ये दिलेलं आहे की राज्याच्या विधिमंडळाची सत्रे आणि त्याचं विसर्जन कसं, विसर्जनाची पद्धत काय आहे हे कलम 174 मध्ये दिलेलं आहे की राज्य विधिमंडळाचं जे सत्र असते त्या 2 सत्रामध्ये 6 महिन्यापेक्षा अधिक कालावधी असता कामा नये. म्हणजे दर 6 महिन्याला एक विधिमंडळाचं अधिवेशन झालं पाहिजे आणि ते विधिमंडळाचं अधिवेशन आपण पाहतो की आपल्याकडे एक हिवाळी अधिवेशन होतं, नंतर बजेट सेशन होतं. तर हे दर 6 महिन्यापेक्षा अधिक कालावधीचं अंतर ह्या 2 अधिवेशनाच्या दरम्यान पडता कामा नये. म्हणजेच 6 महिन्यात दुसरं अधिवेशन हे झालं पाहिजे. आणि राज्य विधिमंडळाचं सत्र किंवा राज्य विधिमंडळाचं अधिवेशन बोलवण्याचा जो अधिकार आहे तो राज्यपालांना आहे. राज्यपाल हे संविधानातील तरतुदीनुसार राज्य विधिमंडळाचं अधिवेशन बोलवतात, सत्र बोलवतात आणि राज्यपालाच्या हुकुमानुसार ते राज्य विधिमंडळाचं अधिवेशन संपुष्टात येतं. नंतर आहे कलम 175. त्याच्यामध्ये राज्यपालाच्या सभागृहास संबोधन करण्याचा किंवा सभागृहापुढे अभिभाषण करण्याचा अधिकार आहे. हा फार मजेशीर गोष्ट आहे, आपण समजून घेतली पाहिजे की जेव्हा कुठलंही सरकार स्थापन होतं आणि सरकार स्थापन झाल्यानंतर राज्य विधिमंडळाची पहिलं सत्र आयोजित केलं जातं. त्या पहिल्या सत्राची सुरुवात ही त्या राज्याचे महामहिम राज्यपाल यांच्या अभिभाषणानं होते. म्हणजे कुठलंही सरकार स्थापन झाल्यानंतर त्याच्या पहिल्या सत्रात सुरुवातीचं जे अभिभाषण असतं ते राज्यपालाचं असतं. नंतर पुढे जेव्हा सरकार प्रत्येक वर्षी पहिलं सत्र जे घेतं, पहिल्यांदा अधिवेशन ज्या वेळेला कॉल होते, आमंत्रित होते, त्यावेळेला त्या पहिल्या सत्रापुढे अभिभाषण करण्याचा राज्यपालांना अधिकार असतो. नंतर कलम 177 जे आपल्या व्याख्यानातील शेवटचं कलम आहे आणि ज्याच्यानंतर आपण आजच्या या व्याख्यानमालेतील या विषयाचा समारोप करणार आहोत, ते आहे मंत्री व महाधिवक्ता यांच्या सभागृहाबाबत हक्क. आता आपण बघितलं की दोन्हीपैकी कुठल्याही सभागृहाचा सदस्य असेल तर त्याला मंत्री परिषदेवर मंत्री म्हणून नियुक्त करण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांना आहे. मुख्यमंत्री त्यांच्या नावाची शिफारस राज्यपालाकडे करतात आणि असे लोक मंत्री परिषदेमध्ये, असे सदस्य मंत्री परिषदेमध्ये मंत्री म्हणून काम करतात. आता जो मंत्री आणि महाधिवक्ता आहे, या मंत्री आणि महाधिवक्त्यांना दोन्ही सभागृहामध्ये कामकाजामध्ये भाग घेण्याचा अधिकार आहे. म्हणजे समजा ते विधान सभेचे सदस्य असतील तर ते विधान परिषदेमध्ये जाऊन सुद्धा भाषण करू शकतात, कामकाज करू शकतात. आणि विधान परिषदेचे सदस्य असतील तर विधानसभेमध्ये सुद्धा ते जाऊन भाषण करू शकतात, कामकाजात सहभागी होऊ शकतात. तसंच महाधिवक्त्यांचं सुद्धा आहे की महाधिवक्ता जे आहेत राज्याचे ते दोन्ही सभागृहामध्ये जाऊन
भाषण देऊ शकतात, दोन्ही सभागृहामध्ये जाऊन कामकाज करू शकतात. परंतु मंत्र्यांना ते ज्या सभागृहाचे सदस्य असतील त्याच सभागृहामध्ये जर कुठला निर्णय मतदानाला टाकला असेल तर तिथे ते मतदानाचा हक्क बजावू शकतात. समजा विधानसभेचे सदस्य असतील तर ते विधानसभेमध्ये जे बिल किंवा विधेयक येतात त्या विधेयकाला मतदान करू शकतात. आणि जे विधान परिषदेचे सदस्य असतील ते केवळ विधान परिषदेमध्ये जेव्हा एखादं बिल किंवा एखादा विधेयक मतदानाला येतं ते तिथे मतदान करू शकतात. म्हणजे मंत्री आहे म्हणून त्यांना कोणत्याही सभागृहात मतदान करण्याचा अधिकार नाही. ते ज्या सभागृहाचे सदस्य असतील त्याच सभागृहामध्ये मतदान करू शकतात. परंतु कामकाजात मात्र दोन्ही सभागृहामध्ये सहभागी होऊ शकतात, दोन्ही सभागृहामध्ये भाषण देऊ शकतात. महाधिवक्त्यांना कामकाजामध्ये सहभाग होण्याचा अधिकार आहे, भाषण देण्याचा अधिकार आहे. परंतु कलम 177 नुसार महाधिवक्ता ही कुठल्याही सभागृहापुढे आलेल्या विधेयकावर मतदान करण्यासाठी पात्र नाही. त्यांना तसा कुठलाही अधिकार भारतीय संविधानाने दिलेला नाही. मंत्री महाधिवक्ता हे राज्याने नेमलेल्या तयार केलेल्या कुठल्याही समितीमध्ये काम करू शकतात, कामकाजामध्ये सहभागी होऊ शकतात, आपली मतं नोंदवू शकतात. अशा प्रकारे आज आपण हे जे राज्यपाल, राज्याचे अधिकार, राज्याचं कामकाज, विधान परिषद, विधानमंडळ, राज्याचं मंत्रिमंडळ या सगळ्या विषयाच्या संदर्भानं सांगोपांग चर्चा केलेली आहे. विषय अतिशय सोपा आहे, परंतु त्यामध्ये ज्या काही गमती चमती आहेत, ज्या काही राजकीय परंपरा पडलेल्या आहेत त्या परंपरा थोड्याशा खुलून सांगण्याचा किंवा त्या थोड्याशा विस्तारानं सांगण्याचा मी आपल्याला प्रयत्न केला. आपण सगळ्यांनी विषय नीट ऐकून घेतला, सहभागी झाले, त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे. आणि आपली जी टीम आहे बहुजन संघटक या फेसबुक पेजची जी टीम आहे ती टीम ही जे वैशिष्ट्यपूर्ण काम करत आहे त्याच्यामध्ये राहुल खांडेकर सर आहे, त्यांची सगळी टीम आहे. हे जे वैशिष्ट्यपूर्ण काम या लोकांकडून होत आहे की जेव्हा हे संविधानाचं आपला ह्या ज्या व्याख्यानमाला संपतील त्यावेळेला आपलं जे युट्यूब चॅनल आहे त्या युट्यूब चॅनलवर अख्खं संविधान व्हिडिओच्या स्वरूपामध्ये आपल्याला अवेलेबल असतील. आणि जेव्हा केव्हा आपल्याला वाटेल त्यावेळेला संदर्भ म्हणून आपण याचा वापर करू. पुन्हा एकदा टीम आपले बहुजन संघटक यांचे खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. आपण सगळ्यांनी सुद्धा ऐकून घेतलं, सहकार्य केलं त्याबद्दल आपले सुद्धा खूप खूप आभार.